छान असा आपला हा कांदा भाजलेला आहे लाल सरक आणि लाल जरत असा मस्त चॉकलेटी असा लालसर आपण कांदा भाजून घेतलेला आहे। जास्त कांदा जर काळा केला तर मसाला हा कडसर लागतो। तर ह्या बघा या पद्धतीने आपण कांदा भाजलेला आहे आणि आता आपण थोडा गॅस बारीक करून घेणार आहोत। तर हे बघा मैत्रिणींनो आता याच्यात आपण तेल टाकलेलं आहे। आता तेल टाकलंय तर तेलात प्रथम आपण काय टाकणार आहोत तर धने टाकले। तर छान असे धने भाजून घ्यायचे लालसर। तर हा मसाला कसा तयार करतात साधा आणि सोपा आमच्या कोणत्याही भाजीसाठी काळा मसाला लागणारा मी तुम्हाला मागच्या रेसिपीमध्ये दाखवलेला आहे। पण तो लाल मिरच्यामध्ये होता आणि हा हिरव्या मिरच्यामध्ये आहे। तर आता बघा हे धने असे लालसर मस्त भाजलेले आहे। आता मैत्रिणींनो आपण याच्यामध्ये खडा मसाला टाकणार आहोत। आता हा खडा मसाला छान असा आणि गॅस बारीक करून घ्यायचा शक्यतो। हे बघा उडायला लागला तो तडा तडा आता मस्त असा हलवून घ्यायचं। आता हा बी छान लाल झालेला आहे। आता मैत्रिणींनो मी त्याच्यात लसूण टाकणार आहोत। आता हा लसूण छान असा मस्त भाजून घ्यायचा म्हणजे जास्त नाही भाजायचा लसणाची चव जाते। तर म्हणजे लसूण बी हा थोड्याच प्रमाणात भाजायचा आणि मस्त असा खमंग असा आपला मसाला हा बघा लाल जरत असा भाजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहोत। लाल मिरच्याचा वेगळा आणि हिरव्या मिरच्याचा वेगळा मसाला बनवत आहे। आता ह्या तुमचा हिरव्या मिरच्या झालेल्या आहेत हे असं मस्त भाजून घ्यायचा गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे मसाला पूर्ण जळतो। आता हा मसाला असा बाजूला काढायचा एका साईडला करायचा म्हणजे मसाला हा जळणार नाही। त्याच्यानंतर मी थोडंसं खोबरं आणि आपल्या लसूण ठेचून घेतलेला आहे। तर आता खोबरं आणि लसूण थोडासा ठेचलेला तो चांगला भाजणार आहे। हे असं मस्त खमंग असा भाजायचा लाल जरत। हे बघा असं सगळं उडायला लागले तर हे असं छान असं भाजून घ्यायचं। आता हो मसाला सर्व आपला झालेला आहे तयार। आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि मसाला एका ताटलीत आपण काढून घेणार आहोत। खमंग आणि असा मस्तपैकी खरपूस असा मसाला आपण भाजलेला आहे हिरव्या मिरचीमधला। तर हे बघा या पद्धतीने असा मसाला भाजणार। आता मैत्रिणींनो याच्यात थोडीशी डाळ भाजणार आहोत। तर डाळ का भाजणार आहोत मैत्रिणींनो आपण कारण भाजी ही घट्ट होते आणि छान लागते टेस्टी लागते। थोडीशी अशी डाळ बी भाजून घेणार आहोत। हे बघा मैत्रिणींनो खमंग असा भाजलेला मसाला मी काढलेला आहे। हे बघा ह्या पद्धतीने असा मसाला भाजून घ्यायचा आहे। आता डाळ काढून घेणार आहे आणि खोबरं भाजून त्याच्यावर टाकणार आहोत आपण। हे बघा मैत्रिणींनो आपली डाळ ही खमंग आणि अशी खरपूस भाजलेली आहे। भाजी घट होण्यासाठी वा माशाची काळी भाजी कोणतीही काळी भाजी करा त्याच्यासाठी लागणार। तर आता आपण डाळ बी काढून घेणार आहोत। आता हे बघा खोबरं आपण छान असं गॅसवर भाजून घेतलेलं आहे। तर या पद्धतीने खोबरं बी चांगलं भाजलेलं आहे। हे बघा मैत्रिणींनो असं छान हे बघा मैत्रिणींनो असं छान असं खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे। तर ह्या पद्धतीने खरपूस आणि खमंग असा मसाला आपण तयार करायचा आणि मस्त असा पाट्यावर वाटून किंवा तुमच्याकडे पाटा नसला तर मिक्सर वाटून याची भाजी करून बघा आणि खाऊन बघा इतकी टेस्टी आणि छान लागते। पण पाट्यावरची भाजी ही वेगळीच चव असते। तर आता बघा मैत्रिणींनो याच्यात आपण वरून हळद बी टाकणार आहोत। तर या मसाल्यात हळद बी टाकणार आहोत आणि मीठ बी टाकणार आहे। आपल्याला हा मसाला पाट्यावर वाटायचा आहे। हे बघा मीठ बी टाकलंय आणि याच्यावर आपण कोथिंबीर बी टाकणार आहोत।
तर हे बघा ह्या पद्धतीने असा मी काळा मसाला खरपूस आणि खमंग काढलेला आहे। तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही काढा आणि वाटून बघा, खाऊन बघा। पाटा असला तर पाट्यावर आणि पाटा नसला तर आपल्या मिक्सरवर वाटून बघा। छान अशी टेस्टी भाजी बनल्या जाते। आता हा मसाला मी पाट्यावर वाटणार आहे। तर बघा मी कसा मसाला तयार करते आणि कशी वामची भाजी एकदम छान अशी टेस्टी बनवत आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बघा मैत्रिणी, चला आता आपण मसाला वाटून घेऊया। तर आता याच्यावर कोथिंबीर ठेवलेली अशीच ठेवायची आहे, म्हणजे या साईडला। ते बघा गावाकडे असा मसाला आम्ही पाट्यावर काढला जातो। अशा मसाल्यापासून आम्ही वांग्याची भाजी बनवली जाते, काळी मटणची भाजी बनवली जाते आणि काळ्या भाज्याच्यापासून बनवल्या जातात। तर आज मी साधा आणि सिंपल हा मसाला तुम्हाला कसा तयार केला हा दाखवलेला आहे आणि आता मी पाट्यावर हा मसाला वाटून घेणार आहे। तर हे बघा मैत्रिणी, आपला साधा सोपा आणि छान असा कुर्दाचा पाटा आपण स्वच्छ असा धुवून काढलेला आहे। तर सर्वात प्रथम आपण खोबरं हे ठेसून घेणार आहोत। तर आता खोबरं कसं ठेचताय बघा, पाट्यावरच्या भाजीला असं खोबरं ठेसावं लागतं पाटावर। तर असं खसा असं छान असं खोबरं याच्यावर ठेसून घेणार आहे। असं बारीक असं मस्त ठेसायचं खोबरं। ते उडल्यामुळे ना जरा हे होतं, तर ते एका हातात कॅमेरा असल्यामुळे मला हे होतं, धरता येत नाही ना, त्याच्यामुळे एकाच हाताने मी ठेसत आहे। आता बघा मी असं बारीक असं छान असं ठेसलं आहे। तर या पद्धतीने बारीक पहिलं खोबरं ठेसायचं पाटावर मसाला वाटताना। पहिल्याच्या जमान्यात काय हळद ठेसायचे, पण आता आपण हळद पावडर टाकतो। तर मी हळद पावडर वरून टाकलेले आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे। तर आता बघा आपण असं छान असा मसाला थोडा थोडा घेऊन असा मस्तपैकी वाटणार आहोत। साधा आणि सोपा। पाट्यावरची कोणची बी भाजी काळ्या मसाल्याची खूप छान लागते मित्रांनो। तर बघा आता मी प्रथम एकाच हाताने दाखवते, कारण कॅमेरा हे मोबाईल असल्यामुळे मग नंतर मी दुसऱ्या हाताने पकडून तुम्हाला दाखवते, कोणाला तरी देऊन मोबाईल हातात। तर हे बघा असं ह्या पद्धतीने असा खसा मस्त असा मसाला। आणि हा मसाला वाटताना मसाल्यामध्ये मीठ टाकायचं, कारण का मैत्रिणी मसाल्यात मीठ टाकायचं, आपण जर ह्या मसाल्यात जर मीठ टाकलं तरच पाट्यावर हा रगडला जातो, आणि जर आपण मीठ नसलं तर लवकर मसाला रगडत नाही। तर हे बघा ह्या पद्धतीने सर्व असं आपण वाटून घेणार आहोत। हे बघा मी किती एका हाताने किती बारीक केला बघा, खसा असा। तर छान असा मस्त आज म्हणलं चला वाम आणली, रविवारचा संडेचा दिवस होता, म्हणलं आज मस्तपैकी वाम छान अशी झणझणीत आणि चमचमीत पाट्यावर मसाला वाटून अशी भाजी बनवायची होती आहे। तर हे बघा ह्या पद्धतीने असा सर्व मसाला वाटणार आहोत। कसा भाजला ते तुम्हाला दाखवलं आणि कसा वाटायचा ते बी दाखवलं। हे बघा एका हाताने मी कसा मसाला वाटत आहे। कॅमेरा हे मोबाईल पकडायलाच नाही कोणी ना, तर एका हातात माझा मोबाईल आहे आणि एका हातात मी मसाला वाटत आहे। हे बघा असं वरून पाणी टाकायचं थोडं थोडं, म्हणजे का पाणी टाकायचं, आपण जर पाणी टाकलं त्याच्यात मग तो बारीक वाटला जातो, नाही तर मग नुसता घसाडला जातो। आपण थोडीशी कोथिंबीर बी टाकायची असे, अशी थोडीशी कोथिंबीर बी टाकायची वाटायला। हे बघा तर ह्या पद्धतीने मी सर्व मसाला वाटणार आहे। तर कसा मसाला तयार केला मी तुम्हाला दाखवलेला आहे, भाजलेला आणि वाटलेला बी तुम्हाला दाखवत आहे।
असा सर्व मसाला हा असा घ्यायचा, परत असा करायचा आणि त्याच्यावर हे पाणी टाकून मस्त असा वाटायचा. तर आता हे सगळा मसाला असा बारीक 2 हातांनी मी करते. हे बघा, ह्या पद्धतीने मसाला असा वाटायचा आहे. ह्या पद्धतीने असं सर्व मसाला आपण वाटून घ्यायचा. असा छान असा भाजी बघा खाऊन पाट्यावरच्या मसाल्याची चवदार आणि झणझणीत आणि चमचमीत. बघा असा पाट्यावरची टेस्ट वेगळीच लागते मैत्रिणी. बघा 5 मिनिटात आपला मसाला तयार. या पद्धतीने मी मसाला तयार केला आणि वाटून तुम्हाला दाखवत आहे. हे बघा बारीक बी होतो, पटापटा पटापटा बारीक होतो. आपल्या वाटण्यावर असतं. आपण जर चांगलं वाटलं ना तर छान. तर ह्या पद्धतीने आज आपण मसाला पाट्यावर वाटून तळून घोळून आणि छान अशी काळ्या मसाल्याची वांची भाजी बनवणार. हे बघा, हे बघा मैत्रिणींनो, तर ह्या अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार झालेला आहे, साधा आणि सोपा. तर हे बघा, ह्या पद्धतीने मी मसाल्याचा कसा गोळा तयार केलेला आहे. बघा किती छान असा वाटलाय. हे बघा, आता हा मसाला आपण हे बघा आपला वाटून झालेला आहे. आता आपण पाणी काढणार आहोत पाटावरचं. तर आता हा पाट कसा धुवायचा बघा. असं वरून पाणी टाकायचं थोडं आणि असं घेऊन पूर्ण मसाल्याचं पाणी ह्या ताटात आपण असं टाकणार आहोत. आता हे सर्व मसाला आपला थांबा. तर हे बघा असं छान असा आपला मसाला तयार झालेला आहे. तो बघा मैत्रिणी, ह्या पद्धतीने मी मसाला काळा असा छान मस्त वाटला आणि तयार केला. त्या पद्धतीने तुम्ही करा. हा चॅनलला लाईक करा. आता आपण पाटा बी धुवून ठेवणार आहोत. तर हे बघा आपला पाटा आता हा स्वच्छ आपण धुतला आणि आपला मसाला वाटायचं झालेला आहे. तर आता ह्या मसाल्यापासून आपण काळ्या मसाल्याची छान अशी वामची भाजी बनवणार आहोत, साधी आणि सोपी. तर चला मैत्रिणींनो, आता आपण भाजी बनवणार आहोत. छान अशी आपली भाजी तयार झाली. वाम काळ्या मच्छीची वामची भाजी छान अशी मस्त. हे बघा किती छान अशी तरी आलेली आहे त्या भाजीवर. तर ह्या पद्धतीने वामची पाट्यावरचा मसाला वाटून अशी झणझणीत आणि चमचमीत अशी वामची भाजी कशी बनवली मैत्रिणी ती तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर हे बघा मैत्रिणी, आपली भाजी तयार झालेली आहे. वाम माशाची मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त. हे बघा मैत्रिणी, भाजी आपली अशी छान मस्त तयार झालेली आहे. तर चला आता वाम भाजी आपण बाजरीच्या भाकरी आणि पोळ्यांबरोबर एकदम मस्त आज खाणार आहोत.
तर चला मैत्रिणी, या जेवण करण्यासाठी पोळ्या आणि बाजरीची भाकर आणि भात आणि कांदा आणि मस्त लिंबू आणि काळ्या मसाल्याची मस्त झणझणीत आणि चमचमीत पाट्यावरची वामची भाजी. चला मैत्रिणींनो, मी लवकरात दुसरी रेसिपी घेऊन येत आहे.